अतिउष्णता त्यामुळे राज्य हुरपळून निघाले। या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज आता बघूयात। तर राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढलाय। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद। अकोल्यामध्ये 11, नंदुरबारमध्ये 6 आणि रत्नागिरीत 5 या सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणं आढळली आहेत। नागपुरात नगर परिषद क्षेत्रामध्ये देखील हीट ॲक्शन प्लॅन लागू। दुपारी उन्हाच्या वेळेत मद्यपान न करण्याच्या सूचना, चहा देखील न घेण्याचं आवाहन, तर उन्हात स्वयंपाक न करण्याचा सल्ला। पुण्यामध्ये तापमानाचा कहर सुरूच। पुण्यातील लोहगाव परिसरात 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर कोरेगाव परिसरामध्ये 40.1 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। शहरातील इतर भागात देखील तापमान 40च्या जवळ। नांदेडमध्ये देखील तापमान चांगलंच वाढलंय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.9 अंशांवर। वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका। तापमानामुळे केळीचं पीक करपू लागल्यामुळे शेतकरी संकटात। लातूर जिल्ह्यात उष्णतेचा कहर। तापमान 43 अंशांवर। जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघातानं 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू। वृद्ध आणि लहान बालकांचा उष्माघातामुळे मृत्यू। गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। गोंदियात तापमानाचा पारा 42 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तयार। रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेचा हापूस आंब्यावर देखील परिणाम। 10 दिवसात तयार होणारा आंबा गळून पडत असल्यामुळे बागायतदार संकटात। कोकणामध्ये सध्या आंब्याचे केवळ 10%च उत्पादन। नंदुरबारमध्ये वाढत्या उन्हाचा कापूस लागवडीला फटका। 44 अंश तापमानामुळे कापूस लागवड संकटात। उष्णतेमुळे लागवडीला विलंब, तर दुसरीकडे मजूर काम करण्यास नकार देत असल्यामुळे शेतकरी अडचणीत। हिंगोलीत वाढत्या तापमानाचा फुल उत्पादकांना फटका। वाढत्या तापमानात विहिरीचं पाणी आटल्यामुळे फुलांची बाग करपली। शेतीत केलेला खर्च देखील निंदात नसल्यामुळे करपलेले फुलांची झाडं शेतकऱ्यांनी जाळून टाकली।